नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये. आज आपण निघणार आहोत सिंहगड किल्ला बघायला. सकाळची तयारी झाली की गाडीमध्ये बसलो आणि एक्साइटमेंट लेवल तर 100%. पुण्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला 1 तास 15 मिनिटात पोहोचलो. गाडी खाली पार्क केली कारण किल्ल्याजवळ गाडी लावायला जागा नव्हती आणि चालत निघालो. हो, चालत चालत फिटनेस पण होते आणि सिनरी पण मस्त. अर्धा नाही 1-2%. सर्वात अधिक दिसला दरवाजा क्रमांक 1. तिथे एक नकाशा पण लावलेला होता. अरे वा, नकाशा पाहून वाटलं आम्ही एक्सप्लोर झालो. थोडं पुढे गेल्यावर आम्ही पाहिले घोड्याची बागा. ही जागा सुरक्षित आणि सपाट होती. घोडे इथे खूप आराम करत असावेत. दगडी खांब, पाणी, चारा सगळं व्यवस्थित. थोडा फेरफटका मारला आणि खाल्लं तिथे चिंचा आणि कैऱ्या. हो, थोडं आंबट पण मजा खूप. यानंतर आम्ही गेलो कोंढाणेश्वर मंदिर पाहायला. हे किल्ल्यावरचे एक प्राचीन शिवमंदिर आहे. सिंहगडचं जुनं नाव कोंढाणा म्हणून मंदिराला कोंढाणेश्वर असं नाव मिळालं. मंदिरातले मावळ्यांची मूर्ती खूप सुंदर आहे. अरे बापरे, इतकी हिस्ट्री. ही मूर्ती पाहून तर एकदम रिअल वाटतात. तिथून पुढे निघालो अमृतेश्वर मंदिराजवळ देव टाकी पाहिला. थोडा वेळ विश्रांती घेतली आणि मग खाल्लं आमचं खास जेवण, पिठलं भात, भाकरी आणि वांग्याचं भरीत. किल्ल्यावरचं जेवण म्हणजे एकदम भारी. अशा प्रकारे संपूर्ण किल्ला फिरून खूप काही हिस्ट्री आणि मजा घेऊन आम्ही परत घरी निघालो. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर पूर्ण ब्लॉग पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, नक्की पहा. चला मग तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.